Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide. In the previous lecture, we have seen that how water is an elixir of life and what are its good qualities, how we store water and what are the benefits of storing water, how South Indian people and people in Mysore they take the crop from the water tanks and other things we have seen. The last point which we come across was soil erosion, and continuing with that I will read out the paragraph and I will explain it to you. Look at the page number 20. In latter stages, the cutting up and washing away of the earth is only too painfully apparent in the formation of deep gullies and ravines which make all agriculture impossible. आता जेव्हा सॉइल इरोजन होते, जमिनीची धूप होते, त्याच्या पुढची स्टेप म्हणजे काय, तर त्यानंतर जमिनीच्या वरचा लेअर वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नाला तयार होतो. तुम्ही पहा शेतामध्ये पाट पडतात आपल्या, तर ते पाट पडणे म्हणजे हे या पूर्ण वाक्याचा अर्थ आहे तो. तर कटिंग अप म्हणजे जमिनीचे दोन तुकडे करते, तो पाट, तो प्रवाह, आणि तिथली जमीन वाहून नेते आणि त्या ठिकाणी नाल्या तयार करते. गलीज, डीप गलीज म्हणजे खोलगट नाल्या आणि पाट अशी त्या ठिकाणी ते तयार होतात, विच मेक ऑल ॲग्रिकल्चर इम्पॉसिबल. आणि त्यामुळे शेतीचं फार मोठं नुकसान त्या पाटांमुळे होतं, त्या वाहणाऱ्या नाल्यांमुळे होतं. सडन बर्स्ट ऑफ एक्सेसिव्हली हेवी रेन resulting in large run of surplus water are the principal factors in causing soil erosion. ढगफुटी झाली, सडन बर्स्ट ऑफ एक्सेसिव्हली हेवी रेन. तर जेव्हा ढगफुटी होते तेव्हा जे पाणी मुरत नाही किंवा जे खड्ड्यामध्ये थांबत नाही किंवा तळं भरून जातात, धरणं भरून जातात, मग ते जे सरप्लस वॉटर आहे जे कुठे सामावत नाही, तर त्याचा जेव्हा बर्स्ट होतो, ते जे पाणी आहे, ते पाणी वाहणारं पाणी जे आहे ते सुद्धा सॉइल इरोजनचं एक मुख्य कारण आहे. द स्लोप ऑफ लँड, रिमूव्हल ऑफ द नॅचरल प्रोटेक्टिव्ह कोट ऑफ व्हेजिटेशन. आपल्या त्या ठिकाणी जमिनीचा जो स्लोप आहे, ज्या प्रकारची समतोल जमीन पाहिजे पिकासाठी, तर त्या ठिकाणी तो निघून जातो स्लोप. आणि जी नॅचरल प्रोटेक्टिव्ह कोट ऑफ व्हेजिटेशन म्हणजे पिकं घेण्यासाठी जी सुपीक काळी मृदा वरच्या भागावरती असते जमिनीच्या, तर ती सुद्धा काय होऊन जाते, तो नॅचरल प्रोटेक्टिव्ह म्हणजे तिचं एक ते संरक्षण सुद्धा करते जमिनीचं, तर तो जो लेअर आहे तो सुद्धा त्या ठिकाणी निघून जातो. द एक्झिस्टिंग रट्स अलॉंग विथ द वॉटर कॅन फ्लो विथ रॅपिडली गॅदरिंग मोमेंटम and the absence of any checks of such flow are also causes for the soil erosion. मग आता त्या ठिकाणी पहा, वरचा भाग निघून गेलेला आहे जमिनीचा आणि त्या ठिकाणी नाल्या तयार झाल्या, रट्स म्हणजे नाल्या. आता या नाल्यांमधून जेव्हा पाणी वाहते तेव्हा त्या पाण्याचा मोमेंटम म्हणजे फ्लो जो आहे तो खूप जास्त असतो आणि त्याला कुठलाच अडथळा नसल्यामुळे किंवा पाणी सहज आपला आकार बदलून पुढे जात असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पुढच्या जमिनीचं ते सॉइल इरोजन त्या ठिकाणी घडून येतं. त्यांच्यामध्ये कुठलीही जमीन येईल त्या ठिकाणी ते सॉइल इरोजन करता आपला रस्ता ते पाणी बनवतं. सॉइल इरोजन इज डेंजरस टू ॲग्रिकल्चर. जमिनीची धूप होणे हे शेतीसाठी फार घातक आहे. द टेरेसिंग ऑफ द लँड, कन्स्ट्रक्शन ऑफ बंड्स टू चेक द फ्लो ऑफ वॉटर. आता त्या ठिकाणी त्या जमिनीची जे आहे गांधला भाग, त्या ठिकाणी काहीतरी एक टेरिटोरी लावून देणे किंवा एखादा काही अडथळा लावून देणे, तर ते फार महत्त्वाचं आहे.
जेणेकरून त्या ठिकाणी एकदम पाणी वाहून जाणार नाही. आता टेरेसिंग ऑफ लँड म्हणजे काय? टेरेसिंग ऑफ लँड म्हणजे जमिनीला शिडीप्रमाणे बनवणे. टेरेस म्हणजे वरचा भाग आणि जमीन म्हणजे खालचा भाग. जमिनीला आपण वरचं जर केलं, ठीक आहे, टेरेसिंग ऑफ लँड जर आपण केलं तर त्या ठिकाणी पाणी एकदम त्या ठिकाणी अडून जाईल, त्या ठिकाणी खोलगट भागात थांबेल, त्याचा निचरा होईल. एखादा त्या ठिकाणी बांध बांधणे जेणेकरून ते पाणी थांबून राहील. तर बंड्स म्हणजे बांधारा आणि काउंटर कल्टिवेशन म्हणजे जमिनीची धूप होणार नाही अशा प्रकारे मशागत करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जर केल्या तर these are the appropriate types of vegetation are measures that can be used to check soil erosion. जर बंधारा बांधला, जमिनीचा भूभाग उंचावला, एकदम त्या ठिकाणी प्रवाहाला त्या तोडण्याकरिता जमिनीचा थोडासा भाग त्या खड्डा करून त्याला मार्ग काढून दिला त्या पाण्याला, तर बंधारा बांधला किंवा मशागतीसाठी आपण जेव्हा जमीन तयार करतो तेव्हाच काही आपण जमीन वाहून जाणार नाही, धूप होणार नाही अशा प्रकारे तिची मशागत करणे, तिचा समतोल राखणे. तर हे जी गोष्ट आहे ही जर केली आपण तर त्या ठिकाणी त्या जमिनीच्या धूप होण्याला काही प्रमाणात का होईना अडथळा बसेल. वॉटर इज द बेसिस ऑफ ऑल लाईफ. पाणी हे सर्व जीवनाचं एक मूळ कारण आहे. Every animal and every plant contains a substantial proportion of free or combined water in its body. प्रत्येक जनावरांमध्ये आणि प्रत्येक झाडामध्ये एका पर्टिक्युलर प्रपोर्शनमध्ये, एका प्रमाणामध्ये ते पाणी त्यांच्या शरीरामध्ये उपस्थित असतं. अँड नो काइंड ऑफ फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी इज पॉसिबल विदाउट वॉटर. आणि कुठलीही शारीरिक हालचाल पाण्याशिवाय आपल्याला शक्य नाही आहे. पॉसिबल विदाउट वॉटर. वॉटर इज ऑफकोर्स नेसेसरी फॉर ॲनिमल लाईफ. पाणी खरंच जनावरांच्या जीवनासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. व्हाईल मॉइश्चर इन द सॉइल इज इक्वली इम्परेटिव्ह फॉर द लाईफ अँड ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड ट्रीज. आणि जमिनीमध्ये एक नमी राहणं, ओलावा राहणं हे सुद्धा झाडांच्या आणि वृक्षांच्या, रोपांच्या आणि वृक्षांच्या वाढीसाठी इम्परेटिव्ह आहे, म्हणजे आवश्यक आहे, अति आवश्यक आहे. द कन्झर्वेशन अँड युटिलायझेशन ऑफ वॉटर इज दस फंडामेंटल फॉर ह्युमन वेलफेअर. जर मानवजातीचं भलं करायचं असेल आपल्याला तर पाणी संवर्धन आणि पाण्याचा व्यवस्थित वापर हेच एक तत्व आपल्याला पाळावं लागेल. जर मानवजातीचा आपल्याला उद्धार करायचा असेल तर, चांगलं त्याचं करायचं असेल तर. अपार्ट फ्रॉम आर्टिशियन वॉटर, द अल्टिमेट सोर्स इन ऑल केसेस इज रेन अँड स्नोफॉल. आता आर्टिशियन वॉटर म्हणजे काय? आर्टिशियन वॉटर म्हणजे जमिनीच्या आतमधलं पाणी, विहिरीमधलं पाणी खोदून जे आपण पाणी बाहेर काढतो त्या पाण्याला आपण आर्टिशियन वॉटर म्हटलेलं आहे. तर हे जे आर्टिशियन वॉटर आहे याच्या व्यतिरिक्त पाऊस आणि बर्फवृष्टी ह्या दोनच गोष्टी अशा आहेत ज्यामधून माणसाला पाणी मिळू शकते. मच ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर डिपेंड्स ऑन सीझनल रेनफॉल. भारतामधील बहुतेक शेती जी आहे ती ऋतूनुसार पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे. The problems of soil erosion and of inadequate or irregular rainfall are closely connected with each other. जमिनीची धूप होणे आणि कमी प्रमाणात किंवा पावसाच्या पडण्यामध्ये अनिश्चितता असणे हे यांचा एकमेकांशी फार घनिष्ठ संबंध आहे. It is clear that the adoption of techniques preventing soil erosion would also help to conserve and keep the water where it is wanted. तर
आपल्याला जमिनीची धूप होण्यापासून रोखणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करणे हे आपल्याला फार महत्त्वाचं झालेलं आहे. आणि त्यामुळेच आपण पाण्याचा निचरा करू शकतो, पाणी तिथेच ठेवू शकतो जिथे त्याची गरज आहे. कलेक्शन अँड युटिलायझेशन ऑफ रेन वॉटर इज देअरफॉर ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स. म्हणून पावसाच्या पाण्याचा साठा करणे आणि त्याचा वापर करणे, योग्य तो वापर करणे हे आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचं झालेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं झालेलं आहे, व्हायटल इम्पॉर्टन्स. मच ऑफ इट्स फ्लो डाऊन इन टू द स्ट्रीम्स अँड रिव्हर्स अँड अल्टिमेटली फाइंड्स इट्स वे टू सी. त्या पावसाच्या पाण्याचा सर्वात मोठा जो भाग आहे तो झऱ्यांमध्ये, नद्यांमध्ये आणि वाहतो आणि शेवटी तो समुद्रात जाऊन मिसळतो. इनक्रेडिबली लार्ज क्वांटिटीज ऑफ द प्रेशियस फ्लुइड्स आर thus लॉस्ट टू द कंट्री. आणि अशा पद्धतीने, आश्चर्यकारक पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात जे खूप बहुमूल्य, बहुउपयोगी असं ते पाणी आहे, त्या पाण्याचा एका क्षणामध्ये त्या समुद्रामध्ये मिक्स झाल्यानंतर ते माणसाच्या हातून निसटून जातं. आणि एक देश त्या खूप अत्यावश्यक अशा त्या द्रव पदार्थाला मुकतो. द हार्नेसिंग ऑफ आवर रिव्हर्स, the waters of which now mostly run to west, is great national problem which must be considered and dealt with. आपल्या नद्यांची जोडणी करणे, हार्नेसिंग म्हणजे युटिलायझेशन, त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे. हार्नेसिंग ऑफ वॉटर रिव्हर्स अँड द वॉटर्स ऑफ विच नाव मोस्टली रन टू वेस्ट. ज्या नद्यांमधलं पाणी आता बहुतेकदा आपण वाया गेलेलं पाहतो. इज ग्रेट नॅशनल प्रॉब्लेम, तो एक खूप मोठा राष्ट्रीय असा संकट आहे. विच मस्ट बी कन्सिडर्ड अँड डील्ड विथ, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याला आपण सोडवणं गरजेचं आहे. वास्ट एरियाज ऑफ लँड कुड बी टर्न इन टू फर्टाईल अँड प्रॉस्परस कंट्री. खूप मोठा जो भूभाग आहे या देशाचा तो आपण खूप सुपीक आणि चांगल्या जमिनीमध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो, बदलू शकतो, जर आपण त्या ठिकाणी चांगली कृतिशील कार्य केलं तर. द सिस्टमॅटिक प्लांटिंग ऑफ सुटेबल ट्रीज इज एव्हरी पॉसिबल प्लेस इज वन ऑफ द मोस्ट अर्जंट नीड्स ऑफ इंडिया. वृक्षारोपण, तर आवश्यक त्या वृक्षांचं योग्य ठिकाणी रोपण करणे आणि त्यांचं संवर्धन करणे ही सुद्धा आज काळाची फार मोठी गरज झालेली आहे. भारतामधली ती एक खूप जास्त गरजेची गोष्ट झालेली आहे. Such plantation would directly and indirectly prove a source of untold wealth to the country. अशा प्रकारचं रोपण हे देशासाठी डायरेक्टली, सरळ आणि सरप्राइझिंगली ते आपल्यासाठी फार खूप महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. आणि त्यामुळे देशामध्ये समृद्धी सुद्धा येणार आहे त्या वृक्षारोपणामुळे. They would check soil erosion and conserve the rainfall of the country from flowing any away to west. वृक्षाचं जर रोपण केलं तर ते जमिनीची धूप होण्यापासून वाचवतील आणि पाणी वाया जाण्यापासून सुद्धा वाचेल. पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये होईल. They would check prove a source of untold wealth to country. They would check soil erosion and conserve rainfall of the country from the flowing away to west. In one sense, water is the commonest liquids. एका बाजूने आपण जर विचार केला तर एक साधं ते एक द्रव पदार्थ आहे. In another sense, it is most uncommon liquids with amazing properties which are responsible for its unique power of maintaining animal and plant life. एका बाजूने विचार केला तर ते खूप साधं द्रव पदार्थ आहे, परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण त्याच्याकडे विचारपूर्वक बघितलं त्या पाण्याकडे तर ते आपल्याला काय म्हणून सापडेल, खूप असा
ज्याच्यामध्ये खूप चांगले दैवी घटक आहेत, खूप विस्मयचकित करणारे घटक आहेत, असं ते पाणी त्याच्याकडे आपण बघितलं तर ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल की ते किती कामाची गोष्ट आहे आपल्या जनावरांच्या आणि वृक्षांच्या जीवनासाठी. द इन्व्हेस्टिगेशन ऑफ नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ वॉटर इज देअरफॉर of the highest scientific interest and is far from an exhausted field of research. त्यामुळेच निसर्गातलं जे पाणी आहे आणि त्या पाण्याचे गुणधर्म हे जे आहे हे आज खूप मोठ्या प्रकारचा रिसर्चचा विषय बनलेला आहे आणि ते या रिसर्चच्या फील्डमधल्या लोकांसाठी एक एक्झॉस्टिंग गोष्ट आहे, थकून टाकणारी गोष्ट आहे. एवढे प्रॉपर्टीज त्या पाण्याचे शोधल्यानंतर सापडतात. तर अशा प्रकारे सी व्ही रमन यांनी पाण्याचं महत्त्व आपल्याला या धड्याद्वारे सांगितलेलं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड द चॅप्टर व्हेरी वेल. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग इट, you can call me or tell me and I will try to solve your problem. Till then, take care. Goodbye. Thank you.